कसे आहात मित्रांनो? आज मी तुम्हाला एका उंदराची आणि बेडकाची गोष्ट सांगणार आहे। एका गावात एक उंदीर राहत होता, चुणचुणीत, कामसू आणि फारच हुशार। त्याचे नाव होते छोटू। तो रोज आपल्या घरातून शेतात जात असे, अन्न गोळा करत असे आणि खाऊन पिऊन मग निवांत आराम करत असे। त्याच्या जवळच्या डबक्यात एक बेडूक राहत होता, आळशी, थोडासा मतलबी आणि अन्नासाठी नेहमी इतरांवर अवलंबून। त्याचे नाव होते बोब्या। एक दिवस शेतात अन्न गोळा करत असताना उंदीर आणि बेडूक एकमेकांना भेटतात। छोटू शांतपणे अन्न उचलत होता आणि बोब्या त्याला म्हणाला, अरे उंदीर भाऊ, तू तर रोज मस्त अन्न मिळवतोस, मी तुझ्यासोबत येऊ का शेतात? छोटू थोडा गोंधळला आणि म्हणाला, पण तुझं राहणं तर पाण्यात आहे ना? त्यावर बोब्या म्हणाला, तसं आहे, पण आपण एक काम करू, आपण दोघं एका दोरीने एकत्र बांधून राहू। तू जमिनीवर जाशील आणि मी उड्या मारत तुझ्यासोबत येईन। छोटू थोडा साशंक होता, पण म्हणाला, ठीक आहे, पण तू काळजीपूर्वक राहा हा। बोब्याने एक दोरी आणली आणि त्या दोघांचे पाय त्या दोरीला घट्ट बांधले। आता ते दोघे एकत्र फिरत होते। कधी छोटू ओढत असे तर कधी बोब्या उडी मारून मागे येत असे, पण बोब्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। काही वेळाने दोघे शेतातून परतत होते। बोब्या छोटूला म्हणाला, चल ना थोडा वेळ पाण्यात, डबक्यात ये, आपण मजा करू। छोटू भीतीने म्हणाला, नको रे, मी पोहू शकत नाही। पण बोब्याने त्याचे काही न ऐकता जोरात उडी घेतली आणि ते दोघे थेट डबक्यात गेले। छोटू पाण्यात गेल्यावर हातपाय मारू लागला। तो घाबरला आणि पाण्यामध्ये बुडू लागला। त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली। तो धडपडत श्वास घेण्यासाठी झगडत होता। पाणी त्याच्या नाकातोंडात जात होतं। तो बोब्याला म्हणाला, अरे बोब्या, हे काय केलंस तू? मी बुडतोय, मला वर घे। पण बोब्या खोटं हसला। तो मनातल्या मनात म्हणाला, हा उंदीर एकदा काय मेला की याचं मांस खाता येईल, मस्त मजा येईल। पण त्या वेड्या बेडकाला काय माहीत, ओढ्यावरून एक घार उडत होती। तिला पाण्याच्या वर काहीतरी हलताना दिसलं। तिला भूकही लागली होती। तिने पाण्यात होणारी हालचाल पाहिली आणि पटकन खाली झेप घेतली। घारीने दोघांनाही पकडलं, कारण ते दोघे एकाच दोऱ्याला बांधलेले होते। घारीने छोटू आणि बोब्या दोघांनाही हवेत उचललं। ते दोघेही आता घारीचे जेवण होणार होते। पण छोटूने एक शेवटचा प्रयत्न केला। त्याने आपले दात वापरून बांधलेली दोरी चावून तोडली आणि दोरी तुटली। छोटू एका झाडावर उडी मारून वाचला आणि आपल्या घरात पळून गेला। पण बोब्या मात्र तो हवेतच घारीच्या तोंडात गेला। बेडूक उंदराला फसवायला गेला, पण शेवटी त्याचं कपट त्याच्यावरच उलटलं। मग मित्रांनो, सांगा पाहू, या कथेतून आपण काय शिकलो? दुसऱ्याला फसवून मिळालेला फायदा फार काळ टिकत नाही। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।